नमस्कार, मी डॉक्टर गणेश जोशी, MCR न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपल्याला माहितीच आहे की आपण MCRच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या मुलाखती, विशेष तज्ञ, सामाजिक, राजकीय आणि भौगोलिक क्षेत्राचा आढावा आपण नेहमीच आपल्या माध्यमातून घेत आलेलो आहोत। आज आपल्या समवेत असंच एक व्यक्तिमत्व उपस्थित आहे की आपल्याला याबद्दल कल्पना पण आहे की व्यसन आणि व्यसनाधीन जाणाऱ्या जी लोक आहेत किंवा जी व्यसनाधीन जाणारी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी विविध उपाययोजना केल्यानंतरही बऱ्याच अंशी फरक पडत नाही किंवा पडलेला असला तरी तेवढ्या प्रमाणात पडत नसतो। तर असं एक व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये उपस्थित आहे की खऱ्याच अर्थाने व्यसनमुक्तीपासून कशा पद्धतीने आपण दूर गेलो पाहिजे आणि दूर जाण्यासाठी कुठल्या उपाययोजना केल्या पाहिजेत यासाठी ते आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत। डॉक्टर प्रणद जोशी, MBBS MD त्यांचं झालेलं आहे आणि ते या विषयामध्ये तज्ञ आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की व्यसनमुक्ती नेमकी काय आहे आणि व्यसनाबद्दल काय काय उपाययोजना केल्या पाहिजेत। डॉक्टर प्रणद जोशी, आपलं सर्वप्रथम या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। धन्यवाद सर। सर्वप्रथम आपण या व्यसनाबद्दल काय माहिती देऊ शकाल किंवा व्यसन जे आहे त्या व्यसनाबद्दल काय सांगू शकाल? सर, सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की व्यसन हा एक आजार आहे आणि तो खूप मोठ्या प्रमाणावर भारतामध्ये फोफवलेला आहे। विशेष करून तरुण पिढी असेल किंवा सर्वच पिढींमध्ये व्यसनाचे प्रादुर्भाव होतो। सर्वसामान्यपणे आपण पाहतो समाजामध्ये की दारू, तंबाखू हा जो की बिडीच्या स्वरूपात असेल, सिगरेटच्या स्वरूपात असेल किंवा मिश्रीच्या स्वरूपात असेल, त्याचप्रमाणे गांजा आहे जो की भांगच्या स्वरूपामध्ये असेल, त्याचप्रमाणे नांदेडसारख्या ठिकाणी ओपियम म्हणजेच डोडे जे आहेत याचं पण व्यसन आहे, अफीमचं पण व्यसन आहे। तर ह्याच्या व्यतिरिक्त इन्हेलंट म्हणजे हुंगणाचे काही पदार्थ असतात त्याचे व्यसन हे तर विशेष करून लहान मुलांमध्ये जे झोपडपट्टी भागामध्ये राहणारे असतात किंवा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये यांच्यामध्ये ते पाहण्यात येतं। आणि याच्या व्यतिरिक्त सगळ्यात महत्त्वाचं व्यसन म्हणजे मोबाईलचं व्यसन आणि इंटरनेटचं व्यसन। तर हे पण आजकाल आमच्या मानसशास्त्राच्या लँग्वेजमध्ये ज्याला सायकेट्रिक लँग्वेजमध्ये ज्याला आपण इंटरनेट ॲडिक्शन डिसऑर्डर किंवा मोबाईल ॲडिक्शन डिसऑर्डर म्हणतो, ते या सर्व प्रकारचे ॲडिक्शन्स हे आजकाल मी माझ्या दैनंदिन जीवनामध्ये पाहतोय। आपण आता जसं बोललात की सायकेट्रिक लँग्वेजमध्ये वेगवेगळे प्रकार आलेत व्यसनाधीमध्ये, मोबाईल असेल किंवा आणखी जसं की दारूचं व्यसन किंवा गांजा व्यसन असेल, तंबाखू, विडी, या सर्व व्यसन असे किती प्रकारचे व्यसन आहेत की ज्या व्यसनाला लोक बरेच अंशी व्यसनाधीन झालेली आहेत? हे सगळे व्यसन जे आहेत हे व्यसनाचे आजार हे थोड्याफार प्रमाणामध्ये सारख्याच प्रमाणात मेंदूवर ॲक्ट करतात आणि त्याप्रमाणे पण प्रत्येकाचं जे व्यसनेपणा करायची जी हे आहे मेकॅनिझम आहे ते वेगळं आहे। जसं जे तंबाखू आहे तो त्याचा मेन जो घटक पदार्थ आहे तो आहे निकोटीन। तर तो निकोटीन जो आहे तो ॲडिक्टिव्ह आहे। अल्कोहोल जे आहे, इथिल अल्कोहोल, हे बऱ्याच प्रमाणात सापडतं। जसं की दारू आहे, देसी दारू असेल किंवा इंडियन मेड फॉरेन लिकर्स असतील किंवा बाकी दारूचे जे हे आहेत, ग्रामीण भागामध्ये शिंदी किंवा ताडीच्या स्वरूपामध्ये दारूचं व्यसन पाहिलं जातं। तर हे प्रत्येक अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे व्यसन आहेत जे की सेम रिवॉर्ड सिस्टीम नावाच्या एका मेंदूच्या भागावर काम करतात आणि त्यातून ते या ॲडिक्शनच्या विळख्यामध्ये, व्यसनाच्या विळख्यामध्ये माणूस सापडत जातो। आपण आता जसं म्हणालात की मेंदूवर विविध आघात केले जातात किंवा तो ह्या विळख्यात सापडला जातो, तर मानसोपचार जो प्रकार आहे हा नेमका काय प्रकार आहे, म्हणजे कशा प्रकारे तो हे केला? आता मी जसं बोलताना सांगितलं की वेगवेगळ्या प्रकारचे व्यसन आहेत, त्यांचे उपचार पण वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत। जसं की तंबाखूच्या व्यसनाला वेगळ्या पद्धतीचा उपचार आहे, दारूच्या व्यसनाला जास्त वेगळ्या पद्धतीचा उपचार आहे, गांजाच्या व्यसनाला वेगळ्या पद्धतीचा उपचार आहे। तर सर्वप्रथम आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की जेव्हा एखादी व्यक्ती व्यसनी पदार्थाचा वापर बरेच वर्ष करते तेव्हा त्या व्यसनाचा त्या व्यक्तीच्या शरीरावर खूप प्रमाणावर परिणाम झालेला असतो। आणि सर्वप्रथम जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो आणि तो व्यसनाच्या आहारी गेलेला असतो तेव्हा त्याच्या शरीरातल्यावर जे त्या व्यसनाचे दुष्परिणाम झालेले ते पहिले नॉर्मल करणं आवश्यक असतं। तर या प्रक्रियेला आम्ही डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतो। जसं आपण उदाहरण घेऊया दारूचं। दारूची जी पिणारी व्यक्ती असते त्या दारू पिणारी व्यक्ती जेव्हा आमच्याकडे येते तेव्हा तिच्या लिव्हरला सूज आलेली असते, तिला आतड्यांचे विकार झालेले असतात, जठराचे त्यांना विकार झालेले असतात। तर याच्यातनं पहिले त्यांना जे त्यांचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे, शारीरिक नुकसान, ते भरून काढण्यासाठी पहिले तर त्यांचं डिटॉक्सिफिकेशन करावं लागतं, म्हणजे शरीराचं थोडक्यात आपण शुद्धीकरण म्हणूयात।
त्यामध्येच आता जेव्हा हे व्यसन करणारे पदार्थ ही व्यक्ती घेत नाही तेव्हा त्या व्यक्तीमध्ये विड्रॉल सिम्पटम्स जाणवतात. तर विड्रॉल सिम्पटम्स म्हणजे थोडक्यात दारू पिणाऱ्या व्यक्तींमध्ये थरथरी होणं, भूक न लागणं, झोप न लागणं, बेचैनी, अस्वस्थता निर्माण होणं, बऱ्याचदा पेशंट्सला भास होतात किंवा फिट्सचे झटके येतात. तर हे विड्रॉल सिम्पटम्स पण नीट करणं हे पण या शुद्धीकरणाच्या प्रक्रियेमध्ये म्हणजेच डिटॉक्सिफिकेशनच्या प्रक्रियेमध्ये येतं. आणि इथून पुढची जी प्रक्रिया असते त्याला आम्ही म्हणतो रिलॅप्स प्रिव्हेंशन. म्हणजे व्यक्तीचं शारीरिक जे काही नुकसान आहे ते भरून काढल्याच्या नंतर व्यक्ती जेव्हा स्टेबल होते तेव्हा त्याच्या मानसिकतेवर काउन्सिलिंगच्या माध्यमातून बोलून आणि समूह काउन्सिलिंगच्या माध्यमातून बोलून ती व्यक्तीने भविष्यात दारूचं सेवन करू नये यासाठी त्याला मार्गदर्शन केलं जातं आणि त्या संबंधात औषध उपचार केले जातात. तर अशा 2 स्टेप्समध्ये या व्यक्तींवर उपचार केले जातात. आपण जसं आता लिव्हर संदर्भामध्ये बोललात की व्यसनाधीन म्हणजे दारू घेतल्यानंतर लिव्हरवरती सूज वगैरे येते. पण हा जो प्रकार आहे की बऱ्याच अंश असा असतं की अति प्रमाणात जर सेवन झालं दारूचं तर लिव्हरची सूज कमी होत नाही किंवा त्याच्या म्हणजे आरोग्याला म्हणाल्यापेक्षा त्याच्या जीविताला धोका पण होऊ शकतो. हे कितपत खरं आहे? अगदी खरं आहे. दारूच्या व्यसनांमध्ये आपण पाहिलं की लिव्हरमध्ये हळूहळू फॅटी चेंजेस होत असतात. म्हणजे लिव्हरमध्ये जे स्निग्ध पदार्थ असतात त्याची साठवणूक होते आणि हळूहळू लिव्हरमध्ये काही असे बदलाव घडायला लागतात की जे पुन्हा नॉर्मल होणं शक्य नसतं. आणि एकदा ते बदलाव ज्याला आम्ही सिरोटिक चेंजेस म्हणतो, तर लिव्हर सिरोसिस एकदा झाल्याच्या नंतर मग त्याच्यातनं लिव्हर नॉर्मल होणं हे खूप महत्त्वाची गोष्ट आणि खूप कठीण काम आहे. याच्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेणं, तज्ज्ञांचा उपचार करणं हे पण अत्यंत आवश्यक असतं. व्यसन, दारू आणि लिव्हर डायरेक्ट लिव्हर आघात करण्यामागचं काय कारण असू शकतं? दारूचं जे मेटाबॉलिझम आहे म्हणजे त्याचं जे पचन आहे हे लिव्हरमार्फत होतं. आणि युजली सर्वसामान्यपणे जेव्हा व्यक्ती व्यसनी पदार्थ पिण्यास सुरुवात करते, दारू पिण्यास सुरुवात करते, तेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये तिचा जो त्या व्यक्तीचं प्यायचं प्रमाण कमी असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ दाखल आपण असं म्हणूयात की 1 क्वार्टर पिते ती व्यक्ती किंवा काही कमी प्रमाणात पिते. पण हळूहळू त्या व्यक्तीचा जी कॅपॅसिटी आहे, व्यक्तीची क्षमता जी आहे दारू पिण्याची ती वाढते आणि व्यक्तीचा ज्याला आपण सर्वसामान्य भाषेत कोटा असं म्हणतो. आणि एकदा त्या व्यक्तीचा कोटा वाढायला लागला की त्याच्या मेंदूला समाधान भेटत नाही तेवढा ठराविक कोटा घेतल्याशिवाय. पण शेवटी लिव्हर घेतलं पाहिजे, पण लिव्हरला तर पचवायला मर्यादा आहेतच. त्याच्यामुळे काय होतं की लिव्हरला सोप्या भाषेत सांगायचं तर त्याला जास्त प्रमाणामध्ये कार्य करावं लागतं. हे सगळे दारू मेटाबॉलिझम म्हणजे दारूचं जे पचन वगैरे आणि विघटन हे सगळं होण्यासाठी जास्त प्रमाणात कार्य करायला लागतं. त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात अतिरिक्त भार वाढल्यामुळे लिव्हरच्या आणि इतर पण दारूमुळे अत्यंत समस्या निर्माण होतात. अगदी बरोबर. अति व्यसन करणाऱ्या लोकांनी जर व्यसन थांबवलं तर त्याच्या जसं आपण आता म्हणाल की मेंदूला समाधान मिळत नाही. तर बऱ्याच अंशी व्यसन करणाऱ्या लोकांकडून असं ऐकलं जातं की मी व्यसन करत नाही, मी दारू घेत नाही किंवा मी काहीच करत नाही. तर ही कितपत सत्य आहे? अगदी सत्य आहे. या 2 जे दारू पिणारी किंवा मद्याधीन जे व्यक्ती असतात हे लोक या लोकांमध्ये एक नेहमीचा युक्तिवाद पाहायला मिळतो ज्याला आम्ही डिनायल असं म्हणतो, म्हणजे नकार. तर जेव्हा कुठल्याही व्यक्तीला जी दारू पिणारी व्यक्ती असते त्याला विचारलं जातं की तुम्ही किती प्रमाणात ड्रिंक करता, तर ती व्यक्तीची पहिली प्रतिक्रिया असते की आम्ही बिलकुलच पित नाही किंवा मी खूप कमी प्रमाण करून पितो. तर हे शक्यतोवर या समस्येचा नकार करणं ही त्यांच्यामध्ये खूप प्रामुख्याने पाहून येतं. त्याचप्रमाणे एक मिनिमायझेशन नावाचा एक युक्तिवाद आहे ज्याला आम्ही मिनिमायझेशन असं म्हणतो. हे एक डिफेन्स मेकॅनिझम आहे. हा पण एक युक्तिवाद पाहिला जातो. जसं की एखादी व्यक्ती अतिरिक्त प्रमाणात जरी सेवन करत असेल तरी ती सांगताना असंच सांगेल की मी फार कमी प्रमाणामध्ये ड्रिंक करतो किंवा मी सोशल ड्रिंक करतो, क्वचितच ड्रिंक करतो. आणि सर्वसामान्यपणे त्या व्यक्तीबद्दलचा लोकांचा अनुभव असा असतो की ही व्यक्ती नेहमीच दारूच्या असते. पण ती सगळं माहिती असून पण ती व्यक्ती नेहमी तोंडावर खोटं बोलते आपण असं म्हणू शकतो. तर याला हे नेहमी ही गोष्ट पाहण्यात आली कळते. असं आपण जसं व्यसनमुक्ती संदर्भामध्ये कार्य करत आहात, एक तरुण तडफदार डॉक्टर म्हणून आपल्याकडे बघितले जातात आणि अतिशय कमी वेळामध्ये आपण खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट आतापर्यंत लोकांना व्यसनमुक्ती संदर्भात दिलेली आहेत. तर आतापर्यंत असे किती रुग्ण किंवा असे व्यसन करणारे किती लोकांना बरं करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे? व्यसन हे सर्वप्रथम आपण समजून घेऊ की पूर्णपणे बरं करता येणं हे शक्यच नाही आहे. कारण व्यसन हा पुन्हा होणारा असा आजार आहे जो की आयुष्यभर चालतो. त्याच्यामुळे आम्ही नेहमी असं म्हणतो की व्यसनमुक्ती हा एक ध्येय नसून तो एक प्रवास आहे. आता माझ्याकडे सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो 5-1 हजार पेशंट्स माझ्याकडे सध्या त्यांच्याकडे इलाज चालू आहे. आणि माझ्या अनुभवानुसार, माझ्या एक निरीक्षणानुसार एक 70% पेशंट्समध्ये सकारात्मक रिझल्ट्स मला बघण्यात आलेले आहेत. जसं मी बोललो की व्यसन हा एक प्रवास आहे. त्याच्यामुळे जर ती व्यक्ती व्यसनापासून पुढे काही काळ दूर
बऱ्याच काळ दूर राहता येऊ शकते. मात्र त्या व्यक्तीमध्ये त्याचं मोटिवेशन म्हणजे त्या व्यक्तीची इच्छाशक्ती असणं, ती व्यक्तीची स्वतःची तयारी, त्याचबद्दल कुटुंबाचा सपोर्ट, ती व्यक्ती स्वतःचं ताणतणावाचं नियोजन कशा पद्धतीनं करते, ती व्यक्ती स्वतःचं आर्थिक नियोजन कशा पद्धतीनं करते आणि या सगळ्या गोष्टींचा वापर ती व्यक्ती आपल्या जीवनातले नातेसंबंध कशा पद्धतीने हाताळते, या सगळ्या गोष्टींचा निष्कर्ष हा त्या व्यसनावर होतो. पण तर या सगळ्या उपचारातनं माझ्या अनुभवानुसार 70% रुग्णांमध्ये व्यसनापासून त्यांना दूर ठेवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. अगदीच जसं आपण आता सांगितलं की व्यसनाधीन व्यक्तीला 70% दुरुस्त करून पण 10-20% फरक पडतो आपल्याला तेवढं व्यसनाधीन, कारण ती एक हॅबिट म्हणायला हरकत नाही, तो छंद येते व्यसन जोपासणे म्हणजे. पण हे करत असताना त्याच्या शारीरिक याच्यावरती काही परिणाम होतात किंवा शारीरिक किंवा आरोग्याला काही धोके पोहोचतात का? हो, निश्चितच. आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की दारूबद्दल जर आपण बोललो तर दारूमुळे शरीराच्या प्रत्येक भागावर काही ना काहीतरी पद्धतीने दुष्परिणाम होतात. डोक्याच्या केसापासून ते पायाच्या नखापर्यंत असं कुठलाही अवयव नाही ज्याच्यावर दारूमुळे परिणाम नाही होत. अगदी डोळ्यांची दृष्टी कमी होण्यापासनं हातापायाच्या नसा सडणे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या पद्धतीचे कॅन्सर्स जे की अन्ननलिकेच्या कॅन्सरपासनं, जठराच्या कॅन्सरपासनं, यकृताचा म्हणजे लिव्हरचा कॅन्सर, स्प्लीनचा कॅन्सर, पँक्रियासचा कॅन्सर, त्याचप्रमाणे आतड्यांचे, इव्हन गुदद्वाराचा कॅन्सर्स, तर इत्यादी सर्व प्रकारचे कॅन्सर्स. त्याचप्रमाणे लाईफस्टाईल डिसऑर्डर जसं की हायपरटेन्शन असेल म्हणजे बीपीचा आजार असेल किंवा शुगर असेल, वजन वाढणं, तर आणि त्याच्यामुळे जे हृदयाचे जे विकार आहेत तर हृदयविकाराची तीव्रता वाढते. म्हणजे एकंदरीत सर्व ह्याच्यावर परिणाम होतो. जर आपण इतर व्यसनाचे पदार्थ पाहिले जसं की तंबाखू पाहिलं किंवा गांजा पाहिला असेल तर यांचा जो वापर आहे तर तंबाखूचा वापर हा म्हणजे सिगरेटच्या माध्यमातून धुराच्या ह्याच्यात नव्हतो, त्याच्यामुळे फुफ्फुसाचे आजार पण तंबाखूच्या वापर करणाऱ्यांमध्ये पाहिले जातात. तोंडाचे म्हणजे मुखाचे आजार, हिरड्यांचे कॅन्सर्स याचं पण प्रमाण हे तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामध्ये पाहिलं जातं. तर सर्व जे पदार्थ आहेत व्यसनाचे पदार्थ त्यांचे अशा पद्धतीने शरीरावर दुष्परिणाम दिसून येतात. जसं आपण आता म्हणालात की या व्यसनामधनं अनेक आजारांना सामोरे जावं लागतं. बऱ्याच अंशी 10-20% लोक जे असतात किंवा समाजातील 10 ते 20% आपण एक असं एक अंदाजित रेशिओ काढू की त्यामधनं असं घडलं जातं की बऱ्याच लोकांना ते हानिकारक शरीरासाठी होत असल्यामुळे सोडून देण्याचा प्रयत्न करतात आणि नंतर परत 8-10 दिवसाला परत व्यसनाधीन होतात. त्याच्या मागची नेमकी कारणं काय आहेत? जसं मी आता बोलताना सांगितलं की व्यसन हा पुन्हा पुन्हा होणारा आजार आहे. व्यसन हा जसं शारीरिक आजार आहे तसंच व्यसनाचे म्हणजे मानसिक आणि सामाजिक पण काही गोष्टींमुळे ती व्यक्ती व्यसनिक होण्यास परावृत्त होते. जसं एखादी व्यक्ती स्वतःहून प्रयत्न करते पण समजा ती व्यक्ती व्यसनापासून दूर राहायचा प्रयत्न करते, पण काही कालावधीनंतर तिचं स्वतःचे काही मानसिक समस्या असतील किंवा सामाजिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील, त्या समस्या जर त्या व्यक्तीला व्यवस्थितपणे हाताळता नाही आल्या तर व्यक्तीला ती सवय इतकी लागली असती की त्या व्यक्तीच्या जीवनाच्या प्रत्येक पैलूमध्ये त्या व्यसनी पदार्थाचा समावेश असतो. म्हणजे सपोज आपण विचार केला की दारू पिणारी एखादी व्यक्ती असेल तर ती तिच्या आनंदाच्या क्षणी पण दारूचं सेवन करते आणि दुःखाच्या क्षणी पण दारूचं सेवन करते. तर मग समजा आपण लक्षात घेऊ की 10 दिवस त्या व्यक्तीने कसं बसं त्या दारूपासून दूर राहण्यामध्ये यश जरी मिळवलं तरी काय होतं की एखाद्या टेन्शनची घटना घडली तर त्या व्यक्तीला नेहमी हेच आठवतं की ताण आल्यानंतर मला व्यसन करायची सवय असते, ती व्यक्ती पुन्हा दारूकडे वळते. म्हणजे अशा पद्धतीने हे पुन्हा 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 घडत राहतं. म्हणून व्यसन सोडताना आम्ही असं म्हणतो की औषधोपचार तर केलाच पाहिजे, कारण बायोलॉजिकल म्हणजे जैवशास्त्रीय कारण तर आहेच, पण त्याचसोबत मानसिक कारण म्हणजे सायकोलॉजिकल कारणं पण आहेत. म्हणजे स्वतःच्या भावनांना आवरणे, स्वतःच्या भावनांवर विजय मिळवणे आणि त्याचप्रमाणे सोशल कारणे जे की समाजाचा आणि कुटुंबाचा पण त्याच्यामध्ये खूप महत्त्वाचा सहभाग आहे. आपण आत्ता बोलताना म्हणाल की भावनावरती विजय मिळवणे आणि हे जवळपास आपल्याला रुग्णामध्ये पाहावयास मिळतं का? कारण भावनावर जर विजय मिळवला तर तो व्यसनापासून दूर होणार आहे, हे निश्चितच आहे. अगदी अगदी निश्चित. आणि म्हणजे तो जसं की म्हणजे त्याला लक्षात आलं की आता हे कंट्रोल केलं पाहिजे, आपल्या भावना आहे त्याच्यामध्ये, पण ह्या भावना आपल्याला आरोग्याच्या हानिकारक होऊ शकतात, तर तो दूर होऊ शकतो का? अशी काही उदाहरणं आपल्याकडे आहेत? नक्कीच डेफिनेटली असे खूप सारे उदाहरणं आहेत. जसं मी आता बोलताना सांगितलं की खूप साऱ्या भावनांशी आणि त्या व्यसनाची जोड ही त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये झालेली असते. जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही औषधोपचार देतो रुग्णांना तेव्हा आमचं जो पहिलं उद्दिष्ट असतं ते असतं की त्या
व्यक्तीला विड्रॉल सिम्पटम्स म्हणजे व्यसन सोडल्यानंतर जे लक्षणं शरीरामध्ये दिसून येतात ते होऊ नये, जसं की हातापायांची थरथर होणे, घबराट, बेचैनी होणे, झोप न लागणे, अस्वस्थता वाटणे. पण ह्याच्यानंतर जेव्हा ह्या व्यक्तीचं शारीरिक दृष्टीने ती व्यक्ती नॉर्मल होते, पूर्वीच्या पूर्वपदावर येते, तेव्हा त्याच्यानंतर तिच्या मानसिक जर भावनांवर त्या व्यक्तीला विजय नाही मिळवता आला, जर उदाहरणच तुम्हाला द्यायचं झालं तर एखादं ऑफिसमधलं टेन्शन असेल, जर त्या व्यक्तीला तिचं शरीर नॉर्मल आहे पण तिला आता ती व्यक्तीने हे नाही शिकवण घेतली की मला ऑफिसमधलं टेन्शन आहे ते मी कसं दूर केलं पाहिजे, काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्याचा अंगीकार करून जर मी ते दूर करायला पाहिजे होतं, पण ते जर नाही जमलं तर साहजिक गोष्ट आहे की ती व्यक्तीची जी जुनी सवय होती की त्याला ऑफिसमधल्या गोष्टीचं टेन्शन आल्यानंतर ती व्यक्ती मद्याच्या आहारी जायची, तर तसं ते त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये पुन्हा घडू शकतं. म्हणून स्वतःच्या भावभावनांवर जसं तुम्ही म्हणालात की त्याच्यावर नियंत्रण असणे, त्याच्यावर कंट्रोल मिळवणे हे अत्यंत आवश्यक. जसं आपण आत्ता भावनावर कंट्रोल जर केला समजा तर आपण त्या व्यसनापासून दूर होऊ शकतो असं आपण आत्ता बोललो. परंतु हे व्यसनाधीन झाल्यानंतर इतर कुठल्या समस्या निर्माण होऊ शकतात याच्यामध्ये जीवनामध्ये किंवा येणाऱ्या? अगदी बरोबर. व्यसनाचा त्या व्यक्तीच्या जीवनावर दुरोगामी परिणाम होतो आणि त्या व्यक्तीचा कालांतराने सर्वांगीण ऱ्हास होतो. जसं आपण शारीरिक समस्यांबद्दल बोललो तसंच व्यसनांमुळे आर्थिक समस्या पण निर्माण होतात, कौटुंबिक समस्या निर्माण होतात, सामाजिक समस्या निर्माण होतात आणि नैतिक समस्या पण निर्माण होतात. थोडक्यात सांगायचं तर आर्थिक समस्येबद्दल जर आपण बोलायचं झालं तर जे आपण सपोज आपण दारूचा जर विचार केला, मद्याचा जर विचार केला तर त्या व्यक्तीला सर्वसाधारणपणे आता मी पाहतो की मजूर जे लोक आहेत, जे एकदम सगळ्यात कमी ह्याच्यातले लोक आहेत, त्या अशा लोकांचं पण 200 ते 300 रुपये सहजासहजी दिवसाचा खर्च होतो आणि त्यांचं दिवसाचं जे उत्पन्न आहे तेच 300 रुपये असतं. तर तुम्ही आज विचार केला तर त्यांच्यावर आर्थिक बोजा दारूच्या व्यसनाचा किती पडत असेल हे तुमच्या लक्षात येईल. तर हे तर त्या खूप कमी गरीब भागातल्या लोकांचं झालं, पण आर्थिक परिस्थितीबरोबर सामाजिक समस्या पण खूप पद्धतीने निर्माण होतात. जसं कौटुंबिक समस्या पण निर्माण होतात, जसं कुटुंबामध्ये भांडणे होणे, नवरा बायकोंमध्ये आपापसामध्ये वादविवाद होणे, नवरा बायकोंमध्ये घरगुती हिंसाचार होणे, त्याचप्रमाणे मुलांच्या शिक्षणावर लक्ष नसणे, मुलांची जी जबाबदारी असते, पालनपोषणाची जबाबदारी असते, त्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होणे. तर याचबरोबर सामाजिक समस्या निर्माण होते, जसं समाजामध्येही दारूच्या व्यसनांमुळे चुकीचा पद्धतीचं वर्तणूक होऊ शकते, समाजामध्ये चुकीच्या पद्धतीचा संदेश यामार्फत चालला जातो. त्याचप्रमाणे नैतिक समस्या म्हणजे जसं की त्या व्यक्तीचं नैतिक अधःपतन होते, त्या व्यक्तीचं स्वतःची प्रतिष्ठा जी आहे ती कमी होते. मद्य पिणारी व्यक्ती जर तिला सामाजिक समारंभांमध्ये, लग्न समारंभांमध्ये मानाचं स्थान मिळत नाही, मद्य पिणाऱ्या व्यक्तींच्या मुलींचे लग्न व्यवस्थित होत नाही, ते जेव्हा म्हणजे हा एक खूप मोठा निगेटिव्ह फॅक्टर म्हणून त्या गोष्टीकडे पाहिलं जातं. तर या अशा पद्धतीने नैतिक समस्या पण निर्माण होते आणि या सगळ्या गोष्टींचा एक परिपाक आपल्याला समजतं की त्या व्यक्तीचा सर्वांगीण ऱ्हास होण्यामागे याची मदत आहे. अजून एक मुद्दा सांगायचा म्हणजे रोड ट्रॅफिक ॲक्सिडेंट्स जे ड्रिंक अँड ड्राईव्ह लोक करतात, मद्य पिऊन गाडी चालवतात, अशामध्ये ड्रिंक अँड ड्राईव्हचं प्रमाण होतं, त्याच्यातनं ॲक्सिडेंट्स होतात. त्याचप्रमाणे लैंगिक स्वराचाराच्या पण घटना ज्या असतात ह्या व्यसनी लोकांमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहायला मिळतात. या सर्व बाबींसाठी व्यसनमुक्ती कशी साध्य करता येईल? सर, खूप छान प्रश्न विचारलात आपण. व्यसनमुक्ती करायसाठी मी जसं आधी एकदा बोलताना सांगितलं की व्यसनमुक्ती हा एक प्रवास आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एका चांगल्या म्हणजे मानसोपचार तज्ञाकडे जायची गरज आहे. सर्वप्रथम याच्या 2 स्टेप्स आहेत आपण असं म्हणूयात. पहिल्या स्टेपमध्ये जे मी म्हणलं तुम्हाला की आपल्या शरीराचं जे व्यसनांमुळे नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरपाई करणं, ज्याला आमच्या भाषेमध्ये आम्ही डिटॉक्सिफिकेशन म्हणतो, तर ते करणं आवश्यक असतं. आणि दुसरी जी स्टेप आहे त्याच्यामध्ये की एकदा तुमचं शरीर पूर्ववत झाल्याच्या नंतर तुम्ही ती व्यक्ती त्या व्यसनापासून दूर जास्तीत जास्त काळ राहावी याच्यासाठी केलेली उपाययोजना, ज्याला आम्ही रिलॅप्स प्रिव्हेन्शन स्ट्रॅटेजीज म्हणतो, भविष्यामध्ये दारू पिऊ नये. तर ही सर्वसाधारणपणे ही प्रत्येका व्यसनाचं जे उपचार पद्धती आहे ती वेगवेगळी आहे. तंबाखूसाठी ही उपचार पद्धती वेगळी आहे. म्हणजे प्रत्येका गोष्टीबद्दल आपण एक वेगळं चर्चासत्र आयोजित करू शकतो, इतका हा विषय खूप मोठा आहे. दारूबद्दलची पूर्णतः उपचार पद्धती वेगळी आहे. गांजाबद्दलची किंवा कॅनॅबिस ज्याला आपण म्हणतो, भांग ज्याला आपण म्हणतो, त्याची उपचार पद्धती वेगळी आहे. डोडे आहेत म्हणजे ओपिओइड ज्याला आम्ही म्हणतो, अफीमजन्य पदार्थ, तर हे पण नांदेडमध्ये बऱ्यापैकी प्रमाणात दिसते, ह्याची उपचार पद्धती वेगळी आहे. दारूबद्दल जर बोलायचं झालं तर एकदा त्या व्यक्तीचं शरीर आपण पूर्वपदाला आणल्याच्या नंतर त्या व्यक्तीला
साधारणपणे काही अशा औषधी दिल्या जातात ज्याच्याने त्या व्यक्तीची तलफ जी आहे, क्रेविंग जी आहे ती कमी होते. त्याचप्रमाणे त्या व्यक्तीला असे एक औषध आहे ज्याला आम्ही डायसल्फिराम असं म्हणतो. तर डायसल्फिराम हे असं औषध आहे की त्या व्यक्तीने घेतल्याच्या नंतर जर त्या व्यक्तीने त्या औषधावर जर दारूचं सेवन केलं तर त्या दोघींची रिॲक्शन होते आणि त्या व्यक्तीच्या शरीरामध्ये काही म्हणजे त्रासदायक बदल घडतात, ज्याच्यातनं त्या व्यक्तीला दारूविषयी किळस उत्पन्न होते, दारूविषयी निगेटिव्ह फिलिंग उत्पन्न होते आणि भविष्यामध्ये ती व्यक्ती त्या दारूचं व्यसन करायचं टाळते. पण या औषधोपचाराबद्दल बरोबरच जर काउन्सिलिंग म्हणजे समुपदेशनाचं माध्यमातून, व्यक्तिगत समुपदेशनाच्या माध्यमातून, तसेच ग्रुप समुपदेशन म्हणजे समूह पूर्ण जे मद्यपान करणारे लोक यांचा समूह घेऊन त्यांना तिथे मार्गदर्शन केलं जातं, ज्याच्यामध्ये त्या व्यक्तींच्या, कारण बऱ्याच अंशी सगळ्या दारू पिणाऱ्या व्यक्तींच्या समस्या सारख्याच असतात, तर या ग्रुपच्या चर्चेतल्या माध्यमातून पण त्याच्यावर तोडगा निघू शकतो. व्यक्तिगत समुपदेशनाच्या माध्यमातून त्या व्यक्तीचं जे आपण बोललो की भावनांवर नियंत्रण मिळवणे, तर व्यक्तीचे बऱ्याचदा काही असे खाजगी गोष्टी असतात की ज्या गोष्टींमुळे ती व्यक्ती दारू पिण्यासाठी प्रवृत्त होते, व्यसनाधीन होते, तर त्या गोष्टींचं सोल्युशन किंवा त्या गोष्टींना उपाय आपण व्यक्तिगत काउन्सिलिंगमध्ये केला जातो, जेणेकरून ती व्यक्ती दारूपासून दूर राहण्यामध्ये मदत मिळते. याचसोबत अजून एक खूप चांगला पर्याय जो आता नांदेडमध्ये आपण सुरू केलेला आहे, व्यसनमुक्ती केंद्र, म्हणजे 1 महिनाचा एक रेसिडेन्शियल प्रोग्राम आहे, निवासी कार्यक्रम आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तिगत काउन्सिलिंग आहे, व्यक्तिगत समुपदेशन, समूह समुपदेशन, गायडन्स, फॅमिलीचा पण याच्यामध्ये रोल आहे जे आपण बोललो, तर फॅमिलीचं पण काउन्सिलिंग याच्यामध्ये केलं जातं. त्याचबरोबर योगा, विपश्यना, प्राणायाम यांच्या माध्यमातून एक आरोग्यदायी दैनंदिन जीवनशैली त्यांना मार्गदर्शन केली जाते, त्यांचा आहाराची व्यवस्थित काळजी घेतली जाते, त्याचबरोबर त्यांना औषधोपचारही केला जातो. तर हा 1 महिन्याचा रेसिडेन्शियल प्रोग्राम, 1 महिन्याचा जो निवासी कार्यक्रम जो आहे, ह्याच्यातनं पण जवळजवळ 80 ते 90% रिझल्ट हा व्यसनामध्ये येऊ शकतो. आपण जसं आता म्हणाल की केंद्र सुरू केलं आहे, स्वानंद केंद्र नेमकं काय आहे? सर, स्वानंद हे एक व्यसनमुक्ती केंद्र आहे. हे माझ्या गेल्या काही वर्षातला जो याच्यातला अनुभव आहे, या अनुभवाचा एक प्रात्यक्षिक मी उपाययोजना करायची आहे व्यसनामध्ये, त्या अनुषंगाने आपण सुरू केलेलं आहे. स्वानंद हे असं महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या पद्धतीचे व्यसनमुक्ती केंद्र ऑलरेडी आहेत, पण असे खूप कमी व्यसनमुक्ती केंद्र आहेत जे स्वतः मानसोपचार तज्ञाद्वारे आणि व्यसनमुक्ती केंद्राद्वारे चालवले जातात. बरोबर. त्याच्यामुळे हे असं व्यसनमुक्ती केंद्र जिथे आमची स्वतःची देखरेख आहे, या गोष्टी अधिकाधिक योग्य पद्धतीने कशा घेतल्या जातील, म्हणजे समूह काउन्सिलिंग असेल, ग्रुप काउन्सिलिंग असेल किंवा इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग असेल, तर याच्याकडे आमचा कटाक्ष आहे. प्लस प्रत्येका पेशंटकडे जातीनं आपल्याला लक्ष द्यायचं आहे आणि एक चांगली आरोग्यशैली, ताणतणावाचं नियोजन, त्यांना कुटुंबाचं कौटुंबिक समुपदेशन आणि एक व्यसनापासून दूर राहण्यासाठी वेगवेगळे उपाय याच्यातनं आपण त्यांना देणार आहोत. आणि त्याचप्रमाणे WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा एक 12 स्टेप अप्रोच आहे, म्हणजे 12 पायऱ्यांचा एक प्रोग्राम आहे, तर त्या प्रोग्रामचं पण आपण ह्याच्यामध्ये इम्प्लिमेंटेशन करतोय. जाता जाता एक प्रश्न आपल्याला, व्यसनाधीनचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जात आहे. अगदी. ट्रेस असेल, इतर काही कारणं असतील, बरेच काही कारणं याच्यामध्ये येतात. एक तर ताणतणाव नसून बाकीची पण काही कारणं याच्यामध्ये आलेली आहेत. तर आपण जाता जाता तरुण वर्गांना या व्यसनाधीनापासून मुक्तता मिळाली पाहिजे, यासाठी काय संदेश देऊ शकाल? तरुण मुलांना मी एक संदेश देईल की सर्वप्रथम आपण लक्षात घेतलं पाहिजे की व्यसनाच्या पहिल्या घोटापासूनच आपण दूर राहायला पाहिजे. पहिला ब्रेक ज्याला आपण म्हणूयात तोच उत्तम ब्रेक आहे याच्यामध्ये, कारण एकदा तुम्ही त्या मार्गाला लागलात तर हळूहळू त्या कारण कुठली आज माझ्याकडे जे लोक येतात ते तीव्र स्वरूपाचं व्यसनाधीन झालेले असतात, पण कुठल्याच व्यक्तीला असं नसतं वाटत की मी व्यसनाधीन होण्यासाठी प्यावं. कुठली व्यक्तीला काही कमी प्रमाणात दारू प्यायची असते. त्याच्यामुळे हे लक्षात घेतलं पाहिजे की हे एकदा तुम्ही नियंत्रणाच्या बाहेर गेलात तर नंतर नियंत्रण ठेवणं कठीण जातं आणि ही गोष्ट स्वतःला समजणं पण खूप कठीण जातं. त्याच्यामुळे सर्वप्रथम एक सल्ला असा देईल की पहिला ब्रेक हा उत्तम ब्रेक. दुसरा मी त्यांना एक असा सल्ला देईल की आपले रोल मॉडेल आणि आपले आदर्श जे असतील हे चांगले निवडले पाहिजेत आणि विचारपूर्वक निवडले पाहिजेत. कारण आपण जे पाहतो आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून, चित्रपट मीडियाच्या माध्यमातून जे रोल मॉडेल्स आहेत, जे सेलिब्रिटी आहेत सो कॉल्ड, हे व्यसनाचा सर्रास वापर दिसून येतात. तर आपले जे आदर्श आहेत हे अत्यंत विचारपूर्वक आणि चांगले निवडले पाहिजेत. तर हे 2 सोपे सल्ले जरी आत्मसात केले तरी त्याच्यामध्ये खूप बदल घडू शकतो.
नक्कीच डॉक्टर प्रणद जोशी यांनी व्यसनमुक्ती संदर्भामध्ये तरुण वर्ग किंवा व्यसनाधीन जी काही व्यक्ती गेलेल्या आहेत त्या व्यक्तींसाठी अतिशय मुलाचं असं मार्गदर्शन आणि मानसोपचार किंवा काउन्सिलिंग ज्या पद्धतीने करायला पाहिजे, काउन्सिलिंगच्या माध्यमातून बरेच रुग्ण सुस्थितीत किंवा व्यसनाधीन राहणार नाहीत यासाठी काळजी नक्कीच केंद्राच्या माध्यमातून घेतली जाते. तसं पाहिलं तर त्यांचा रेशिओ 70% जरी असला तरी मोठ्या प्रमाणामध्ये 5,000 लोकांपर्यंत व्यसनाधीनता कशी कमी होईल यासाठी त्यांनी अविरत पद्धतीने प्रयत्न करून व्यसनापासून दूर करण्याचं काम डॉक्टर प्रणद जोशी यांच्या माध्यमातून किंवा स्वानंद केंद्र या माध्यमातून पार पडत आहे. निश्चितच आपण व्यसनाच्या आहारी जाऊ नयेत यासाठी जे प्रणद जोशी यांनी मार्गदर्शन केलं, महत्त्वाचे सल्ले दिले त्याबद्दल सरांचे MCRच्या वतीनं मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद. धन्यवाद.